आता आपण जो संदेश ऐकणार आहोत तो अर्ल नाइटिंगेल यांनी 1956 मध्ये लिहिला आणि रेकॉर्ड केला. मुळात हा संदेश त्या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्याचे उत्तर ते वयाच्या 9व्या वर्षापासून सतत शोधत होते. अर्ल नाइटिंगेल यांचा जन्म आर्थिक मंदीच्या काळात झाला. ते खूप गरीब होते. त्यामुळे बालपणी फक्त एकच प्रश्न त्यांच्या मनात यायचा, की का काही लोकांचा जन्म फक्त ऐशोआरामासाठी असतो, परंतु अन्य लोक आपल्या कुटुंबासारखेच फक्त जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत असतात. जेव्हा त्यांना आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, तेव्हा त्यांनी जे मिळेल ते वाचण्यास प्रारंभ केला. या विचाराने, की जो प्रश्न त्यांना पडला त्याचं उत्तर त्यांना सापडेल. खूप वर्ष लोटली आणि जेव्हा ते 35 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी हा संदेश लिहिला आणि रेकॉर्ड केला. एका शनिवारी त्यांच्या अनुपस्थितीत विक्रेत्यांच्या एका छोट्या समूहासमोर हा संदेश ऐकवला गेला. जेव्हा अर्ल परत आले, तेव्हा त्यांना माहीत पडले, की त्यांच्या संदेशाचा त्या लोकांवर इतका जादूसारखा परिणाम झाला आहे, की ते आपल्या परिवार आणि मित्रांसाठी त्या रेकॉर्डिंगची एक प्रत मागणी करत आहेत. या मागणीची पूर्तता करण्यासाठी अर्ल यांनी कोलंबिया रेकॉर्डशी बोलणी केली आणि आपल्या रेकॉर्डच्या हजारो प्रती बनवल्या. अर्ल यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही, जेव्हा विना जाहिरात, विना प्रचार आणि विना मार्केटिंग शिवाय थोड्याच कालावधीत 10 लाख कॅसेट्स विकल्या गेल्या. आपल्या संदेशाला अर्ल यांनी नाव दिले होते, सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्य. आणि ही एक रेकॉर्डिंग छोटंसं बीज होतं, ज्यावर सेल्फ हेल्प विकासाचा एक व्यापक उद्योग वाढला व स्थापित झाला. अर्ल यांनी सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्याचा खरा अर्थ शोधून काढला होता, ज्यामुळे एखाद्याच्या जीवनातील यश निर्धारित होते आणि ते स्वतः आपल्या जीवनातील भीषण दारिद्र्यातून बाहेर निघून घराघरात पोहोचले. दूरदूरच्या देशात त्यांची ख्याती पसरली. त्यांचा दैनिक रेडिओ कार्यक्रम आमचे बदलते विश्व जगातील सर्वात मोठा प्रायोजक असलेला रेडिओ कार्यक्रम बनला. या कार्यक्रमास देश विदेशात लोक ऐकू लागले. आज व्यक्तिगत विकास उद्योग खूप विस्तृत झाला आहे. परंतु आजही लोक सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्याला एक असा संदेश मानतात, की ज्याने त्यांच्या जीवनाला सर्वाधिक प्रभावित केले आहे. अर्ल यांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या 32 वर्षात या संदेशाला बदलत्या काळानुसार खूप वेळा संशोधित केले. जेव्हा आपण ऐकणार, तेव्हा याकडे लक्ष द्या, की हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आणि मूल्यवान आहे, जितका 1956 मध्ये होता. आता मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो, की आपण आरामात बसा आणि या प्रेरणादायी रेकॉर्डिंगचा आनंद घ्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो, की या जगातील सर्वात आश्चर्यकारक रहस्य कोणते आहे. याला फारसा वेळ झाला नाही, की लंडनमध्ये एका मुलाखतीदरम्यान महान चिकित्सक आणि नोबेल पुरस्कार विजेते अल्बर्ट स्विच्चर यांना एका पत्रकाराने विचारले, "डॉक्टर, आज माणसासोबतची सर्वात मोठी चूक कोणती आहे?" महान डॉक्टर एक क्षण गप्प बसले आणि मग ते म्हणाले, "फक्त एवढेच, की माणूस विचार करत नाही." आणि आज मी याच विषयावर तुमच्याशी बोलू इच्छितो. आज आपण एका सुवर्णयुगात जगत आहोत. जे युग माणसानं हजारो वर्षांपासून स्वप्नात पाहिलं आणि त्यासाठी मेहनत केली. पण जेव्हा हे युग आज आपल्याला उपलब्ध झाले आहे, तेव्हा आपण त्याला गृहीत धरले आहे, जणू काही ही आपल्याला सहज मिळालेली भेटवस्तू आहे. पण यामागील संघर्ष आणि मेहनत आपण विसरलो आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का, खरं तर काय होतं? चला, आपण अशा 100 लोकांचा विचार करूया, ज्यांनी वयाच्या 25व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली. तुम्हाला काय वाटतं? 65व्या वर्षी यांचं काय होईल? 25व्या वर्षी सुरुवात करताना प्रत्येकाला विश्वास असतो, की ते यशस्वी होतील. जर तुम्ही यापैकी कोणालाही विचारलं, "तुम्हाला यशस्वी व्हायचंय का?" तर ती व्यक्ती म्हणेल, "निश्चितच." आणि तुम्ही हेही पाहिलं असेल, की त्यांच्या डोळ्यात जीवनाबद्दल एक उत्सुकता, एक जिज्ञासा असते. डोळ्यात एक खास चमक आणि हावभावात एक स्पष्ट दृढता असते. जीवन त्यांच्यासमोर एक सुंदर रोमांचक मोहीम आहे. पण 65व्या वर्षी काय होईल? 65व्या वर्षी त्यांच्यापैकी एक जण श्रीमंत होईल. 4 जण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील. या वयातही काम करत असतील आणि बाकी 90 जण खचलेले असतील. आता एक क्षण विचार करा, 100 पैकी फक्त 5, 100 पैकी फक्त 5 जण काही प्रमाणात यशस्वी झाले, इतके जण अपयशी का ठरले? ती चमक, ती ठिणगी जी वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्यात होती, तिचं काय झालं? ती स्वप्न, त्या आशा, त्या योजना काय झाल्या? माणूस जे करू इच्छितो आणि जे करू शकतो, यामध्ये इतकं मोठं अंतर का आहे? जेव्हा आपण म्हणतो, की फक्त 5% लोक यशस्वी झाले, तेव्हा आपल्याला यशाची व्याख्याही स्पष्ट करावी लागेल. यश म्हणजे काय? यश म्हणजे एखाद्या महान ध्येयाची स्पष्ट निवड करून त्या दिशेनं पुढे जाणं.
जर एखादा माणूस ठरलेल्या ध्येयाच्या दिशेनं काम करत असेल आणि त्याला माहीत असेल की तो कुठे जात आहे आणि कुठे जायचे आहे, तर तो माणूस यशस्वी आहे. जर तो असं करत नसेल, तर तो अपयशी आहे. म्हणजेच यश म्हणजे ठरलेल्या ध्येयाला समजून त्याच्या दिशेनं पुढे जाणं. महान मानसशास्त्रज्ञ रोलो मे यांनी एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे, मनुष्याचा स्वतःचा शोध. या पुस्तकात त्यांनी म्हटलंय, की आपल्या समाजात धैर्य आणि उत्साहाच्या विरुद्ध गोष्ट भित्रेपणा नाही, तर ती आहे अनुकरण. आज आपल्या समोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे अनुकरण. म्हणजे विचार न करता, समजून न घेता गर्दीच्या मागे चालण्याची मानसिकता. बहुसंख्य लोक तेच करत आहेत जे इतर करत आहेत. हे का करत आहेत हे न समजता. साधारण 7व्या वर्षापासून आपण शिकायला सुरुवात करतो. 25व्या वर्षी आपण कमवायला सुरू करतो. सोबतच कुटुंबाची काळजीही घेतो. पण 65व्या वर्षी आपण हे शिकत नाही, की आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि निश्चिंत कसं व्हावं. का? कारण आपण फक्त इतरांच्या मार्गावर चालतो आणि हीच अडचण आहे, की आपण समाजातील त्या मोठ्या आणि चुकीच्या टक्केवारीचं अनुसरण करतो. म्हणजेच 95% जे यशस्वी झाले नाहीत. आता प्रश्न असा आहे, की हे लोक इतक्या मोठ्या संख्येने इतरांचं अनुकरण का करतात? याचं उत्तर त्यांनाही माहीत नाही. या लोकांचा विश्वास आहे, की परिस्थितीनं त्यांचं आयुष्य एका साच्यात घडवलंय. असे लोक बाह्य शक्तींद्वारे निर्देशित होणारे असतात. एकदा अनेक काम करणाऱ्या लोकांवर एक सर्व्हे करण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आलं, की तुम्ही काम का करता? सकाळी लवकर का उठता? 20 पैकी 19 लोकांकडे याचे कोणतेही कारण नव्हते. जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतील, सर्वजण सकाळी उठून कामावर जातात म्हणूनच आम्ही हे करतो. कारण इतरही तेच करत आहेत. आता आपण यशाच्या आपल्या व्याख्येकडे परत येऊ. यशस्वी कोण असतो? फक्त तोच माणूस जो आपले ध्येय स्पष्ट करतो आणि मग त्याच्या दिशेनं पुढे जातो. असा माणूस म्हणतो, मला आयुष्यात हे व्हायचंय आणि मग त्या दिशेनं काम सुरू करतो. मी तुम्हाला सांगतो यशस्वी लोक कोण आहेत? ती शाळेतील शिक्षिका यशस्वी आहे, जी मुलांना शिकवते कारण तिला तेच करायचं होतं. ती स्त्री यशस्वी आहे, जी पत्नी आणि आई आहे, कारण तिला पत्नी आणि आईच व्हायचं होतं. आणि ती आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडते. तो पेट्रोल पंपावर कार करणारा माणूस यशस्वी आहे, कारण त्याने हाच व्यवसाय निवडण्याचं ध्येय ठरवलं होतं. तो सेल्समन यशस्वी आहे, जो टॉप सेल्समन व्हायचं ध्येय ठेवून आपला व्यवसाय वाढवतो. प्रत्येक तो माणूस यशस्वी आहे, जो विचारपूर्वक ठरलेलं काम करतो, कारण तेच काम त्यानं विचारपूर्वक निवडलं होतं. पण 20 पैकी फक्त एकच माणूस हे करू शकतो. आपण कोणाशीही स्पर्धा करण्याऐवजी आपल्याला स्वतःचे काहीतरी मौलिक निर्माण आणि स्थापित करायचे आहे. सुमारे 20 वर्षांपर्यंत मी त्या चावीचा शोध घेत राहिलो, ज्यामुळे माणसाचं उद्याचं आयुष्य अगोदरच मनाप्रमाणे ठरवता येईल. अशी कोणती चावी आहे का? मला जाणून घ्यायचे आहे, ज्याद्वारे भविष्याबद्दल सर्व काही ठरवता येईल आणि आपण त्याची भविष्यवाणी करू शकू. अशी कोणती चावी आहे जी माणसाला यशस्वी होण्याची हमी देईल? माणूस या चावीविषयी जाणून घेऊ शकेल आणि ती वापरायला शिकेल. मी तुम्हाला सांगतो, अशी चावी उपलब्ध आहे आणि मी ती शोधली आहे. तुम्हाला कधी याचं आश्चर्य वाटलंय का? की जगात लोक इतकी कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करतात, पण त्यांना आयुष्यात काही विशेष मिळत नाही. तर काही लोकांना मेहनत न करता खूप काही मिळतं. जणू काही त्यांच्या हातात जादू आहे. हो. तुम्ही अनेकांना असं म्हणताना ऐकलं असेल, तो ज्या गोष्टीला हात लावतो तिचं सोनं होतं. तुम्ही कधी याचा विचार केलाय का, की जो माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी झाला, तो नेहमी यशाच्या दिशेनं प्रयत्नशील राहिला, तर अपयशी माणूस नेहमीच अपयशाच्या दिशेनं काम करत राहिला? हे फक्त ध्येयांमुळे घडलं. आपल्यापैकी काही लोकांसमोर ध्येय असतं आणि ते त्या दिशेनं काम करतात. तर काही लोकांसमोर कोणतंही ध्येय नसतं. ध्येय बाळगणारी व्यक्ती यशस्वी होते, कारण त्यांना माहीत असतं, की कोणत्या दिशेनं पुढे जायचंय. एका जहाजाचा विचार करा, जे बंदरातून निघणार आहे, पूर्ण नकाशा आणि योजनेसह. जहाजाचा कप्तान आणि चालक दलाला चांगलं माहिती आहे, की त्यांना कुठं जायचंय आणि किती वेळ लागेल. या जहाजासमोर एक स्पष्ट ध्येय आहे. स्पष्ट ध्येय आणि नकाशा असलेलं जहाज 10,000 पैकी 9,999 वेळा आपल्या ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचेल, म्हणजे 100% ध्येयावर. आता असंच दुसरं जहाज विचारात घ्या. फक्त यात फरक एवढाच आहे, की याला कप्तान नाही, चालक दल नाही, ध्येय नाही, उद्देश नाही. फक्त सुरू करून दिलं. मला वाटतं, की तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल, की बंदरातून निघाल्यावर हे जहाज एकतर बुडेल, वादळात अडकून जाईल किंवा एखाद्या निर्जन बेटावर अडकेल. ते कुठेही पोहोचू शकणार नाही, कारण त्याच्यासमोर ना ध्येय आहे ना मार्गदर्शन. हेच तत्व माणसावरही लागू होतं. उदाहरणार्थ, एका सेल्समनचा विचार करा. आजच्या जगात कुशल सेल्समनच्या व्यवसायापेक्षा जास्त यशाची अपेक्षा कोणत्याही व्यवसायात नाही.
जर आपल्यासमोर ध्येय स्पष्ट असेल आणि आपण आपल्या कामात हुशार असू, तर सेलिंग हा जगातील सर्वात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. आज प्रत्येक कंपनीला हुशार सेल्समनची गरज आहे आणि ते त्याला चांगलं वेतन देण्यास तयार आहेत. त्यांच्यासाठी प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण तुम्हाला असे किती कुशल लोक सापडतात? कोणी एकदा असंही म्हटलंय, की आज मानव जातीचं पूर्ण लक्ष मजबूत लोकांना फायदा घेण्यापासून रोखण्यात नाही, तर कमजोर लोकांना नुकसान होण्यापासून वाचवण्यात आहे. आजच्या अर्थव्यवस्थेची तुलना एका काफिल्याशी करता येईल. ज्याप्रमाणे ताफा तितक्याच वेगानं पुढे जातो, जितका वेगानं त्यातील सर्वात मंद तुकडी चालू शकते. त्याचप्रमाणे आज संपूर्ण अर्थव्यवस्था आपल्या सर्वात कमकुवत दुव्याच्या संरक्षणात मंदावली आहे. म्हणून आज रोजीरोटी कमावणं खूप सोपं झालंय. आजीविका कमावण्यासाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी विशेष बुद्धिमत्ता किंवा प्रतिभेची गरज नाही. सामान्यतः माणूस रोजीरोटीचा या शोधात असतो आणि ही तथाकथित सुरक्षितता आपल्याला उपलब्ध आहे. पण हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, की आपण सीमारेषेपासून किती उंच ध्येय ठरवायचंय. आता आपण जगातील सर्वात आश्चर्यकारक रहस्याकडे परत येऊ, ज्याची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. स्पष्ट ध्येय असलेले लोक यशस्वी का होतात आणि ध्येयहीन लोक अपयशी का होतात? आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, ज्या तुम्ही खरोखर समजून घेतल्या, तर तुमच्या आयुष्यात लवकरच बदल घडेल. मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही पूर्णपणे समजून घेतलं, तर तुमचं आयुष्य आज जे आहे तसं राहणार नाही. तुम्हाला अचानक ते सौभाग्य मिळेल, जे तुम्हाला बराच काळ आकर्षित करत होतं. तुम्ही जे काही इच्छिता ते सर्व तुमच्या समोर साकार होईल आणि तुम्ही त्या सर्व चिंता, समस्या आणि परिस्थितींपासून मुक्त व्हाल, ज्या तुम्हाला बराच काळ घेरून होत्या. शंका आणि भीती भूतकाळातील गोष्टी बनतील. यश आणि अपयशाची चावी काय आहे? मी तुम्हाला सांगतो, आपण जसा विचार करतो तसंच बनतो. मला पुन्हा एकदा सांगू द्या, आपण जसा विचार करतो तसंच बनतो. संपूर्ण इतिहासात जे महान बुद्धिमान लोक झाले, मग ते शिक्षक, तत्वज्ञानी किंवा संदेष्टे असोत, त्यांच्या विचारांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद होते, पण फक्त एकाच मुद्द्यावर ते पूर्णपणे सहमत होते. आणि तो मुद्दा म्हणजे आपण जसा विचार करतो तसंच बनतो. महान रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस यांनी म्हटलंय, की माणसाचं आयुष्य तसंच बनतं जसे त्याचे विचार त्याला बनवतात. रोला यांनी देखील याच गोष्टीला असं म्हटलं, की माणूस इच्छा करेल आणि प्रतीक्षा करेल, तर त्याला सर्व काही मिळू शकतं. खूप लांब आणि गहन चिंतनानंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय, की एक निश्चित ध्येय असलेला माणूस कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करतो. आणि जर दृढ इच्छाशक्ती असेल, तर त्याच्या मार्गात कोणतीही अडचण टिकू शकत नाही. राल्फ वाल्डो इमर्सन यांनी म्हटलंय, माणूस तसाच बनतो जसा तो दिवसभर विचार करतो. विल्यम जेम्स यांनी म्हटलं होतं, माझ्या पिढीतील सर्वात मोठा शोध हा आहे, की माणूस आपल्या विचारांमध्ये बदल करून आपलं आयुष्यही बदलू शकतो. आणि त्यांनी हेही म्हटलं, की फक्त गरज एवढीच आहे, की आपल्या आयुष्यातील इच्छित गोष्टी खरोखर घडल्या आहेत असं मानलं पाहिजे. हळू या विचारांचा आयुष्याशी असा संपर्क प्रस्थापित होत जाईल, की इच्छित गोष्टी प्रत्यक्षात यथार्थ बनतील. आपले विचार आपल्या सवयी आणि भावनांशी इतके गुंतलेले असतात, की आपला विश्वास साकार होतो. विल्यम जेम्स यांनी असंही म्हटलं होतं, की जर तुम्ही एखाद्या विशिष्ट परिणामाबद्दल खूप विचार केला, तर तुम्ही तो निश्चितपणे प्राप्त कराल. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, तर तुम्ही निश्चितपणे श्रीमंत व्हाल. जर तुम्हाला विद्वान व्हायचंय, तर तुम्ही विद्वान व्हाल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला चांगलं व्हायचंय, तर तुम्ही निश्चितपणे चांगले व्हाल. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, की त्या विशिष्ट वस्तूसाठी किंवा ध्येयासाठी खरी इच्छाशक्ती विकसित करा आणि त्या काळात फक्त तेच ध्येय तुमच्या समोर असावं. असं नको, की एकाच वेळी शेकडो वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं. तुम्हाला बायबलमधील ती ओळ आठवेल. तो विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पॉल यांनी म्हटलंय, की सृष्टीतील सर्वात महान नियमांपैकी एक आहे, की जर तुमचा विचार नकारात्मक असेल, तर नकारात्मक परिणामच तुमच्या समोर येतील. आणि जर तुम्ही सकारात्मक विचार केला, तर तुम्ही जे काही कराल त्याचा परिणामही सकारात्मक असेल. ही एक साधी वास्तविकता, ही समृद्धी आणि यशाच्या आश्चर्यकारक नियमाचा आधार आहे. फक्त 4 शब्दात सांगायचं तर विश्वास ठेवा, यश मिळवा. विल्यम शेक्सपियर यांनी याला म्हटलंय, की आपल्या शंका इतक्या विश्वासघातकी असतात, की त्या आपल्याला प्रयत्न करण्यापासूनही भयभीत करतात आणि आपण त्या सर्व मोर्चांवर हरतो, जिथे आपण जिंकू शकलो असतो. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी असं म्हटलंय, की लोक आपल्या परिस्थितीसाठी नेहमी परिस्थितींना दोष देतात, पण मी परिस्थितींवर विश्वास ठेवत नाही. या जगात यश मिळवणारे लोक ते असतात, ज्यांनी कामाची सुरुवात केली आणि आपल्या मनाप्रमाणे परिस्थिती स्वतः निर्माण केल्या. ही वास्तविकता किती सुखद आहे नाही का?
आणि ज्याने यावर विश्वास ठेवला त्यानं यश मिळवलं. आपण ज्याचा विचार करतो तेच बनतो. म्हणून जर आपण एखाद्या ठोस आणि सार्थक ध्येयाचा विचार केला तर आपण ते नक्कीच प्राप्त करू. दुसरीकडे जो माणूस ज्याच्यासमोर कोणतंही ध्येय नाही, ज्याला माहित नाही की कुठं जायचंय आणि तो त्याच कारणानं संशय, भीती, चिंता आणि अडचणींनी घेरलेला आहे, तो तसाच होईल जसा तो विचार करतो. आणि जर तो असा आहे की कोणत्याही गोष्टीचा विचारच करत नाही तर तो माणूस काहीच बनू शकणार नाही. आता आपण समजून घेऊ की हे सर्व कसं कार्य करतं. आपण जसं विचार करतो तसंच का बनतो. मी तुम्हाला सांगतो की हे सर्व का आणि कसं होतं. कल्पना करा की एका शेतकऱ्याकडे थोड्याशा जमिनीचा तुकडा आहे. जमीन खूप सुपीक आणि चांगली आहे. त्या जमिनीत काय पेरायचं हे पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातात आहे. तो जे पेरेल तेच उगवेल. जमिनीला याच्याशी काही घेणं देणं नाही. लक्षात ठेवा की माणसाचं मनही जमिनीसारखंच आहे. खरं तर आपण माणसाच्या मनाची तुलना जमिनीशीच करत आहोत. जमिनीप्रमाणे मनालाही याच्याशी काही घेणं देणं नाही की तुम्ही त्यात कोणते विचार, फक्त जे काही त्यात पेरलं जाईल तेच पीक तुम्हाला परत मिळेल. हीच वास्तविकता सकारात्मक आणि नकारात्मक विचारांनाही लागू होते. जर तुम्ही सकारात्मक विचार पेरले तर यशाचं पीक मिळेल आणि जर नकारात्मक विचार पेरले तर अपयशच हाती लागेल. कल्पना करा की त्या शेतकऱ्याच्या हातात दोन प्रकारची बियाणं आहेत. एक धान्याचं आणि दुसरं एखाद्या विषारी वनस्पतीचं. शेतकरी जमिनीत दोन्ही ठिकाणी ही दोन्ही बियाणं पेरतो. तो त्या दोन ठिकाणांना पाणी घालतो आणि त्यांची काळजी घेतो. आता जमीन जे पेरलं आहे तेच परत देते. दोन्ही झाडं उगवतात, एक धान्याचं आणि दुसरं विषारी. बायबलमध्येही म्हटलंय, जसं पेराल तसंच उगवेल. लक्षात ठेवा की जमिनीला याच्याशी काही घेणं देणं नाही की ती धान्य परत देत आहे की विष. आता मानवी मेंदू जमिनीपेक्षा कितीतरी जास्त विश्वासार्ह, कितीतरी जास्त सुपीक आणि कितीतरी जास्त चमत्कारी आहे. पण तो जमिनीच्या तत्वावरच कार्य करतो. त्याला याची काळजी नाही की आपण त्यात काय पेरत आहोत. फक्त जे काही पेरलं जाईल तेच त्याला परत द्यावं लागेल. मग ते यश असो, अपयश असो, एक निश्चित स्पष्ट ध्येय असो किंवा गोंधळ, गैरसमज, भीती किंवा चिंता असो. जे काही आपण त्यात टाकू तेच ते आपल्याला परत देईल. तुम्हाला माहिती आहे का की मानवी मेंदू हा या पृथ्वीवरील एकमेव शेवटचा महाद्वीप आहे, ज्याचा आजपर्यंत पूर्ण शोध लागलेला नाही. यात आपल्या कल्पनेपलीकडे सुख समृद्धी भरलेली आहे. जर आपण सकारात्मक विचार टाकले तर ते प्रचंड यश आणि सुख समृद्धी आपल्याला परत देईल. तुम्ही म्हणू शकता की जर हे खरं असेल तर लोक आपल्या मेंदूचा जास्त वापर का करत नाहीत. लोकांकडे याचंही उत्तर आहे. आपला मेंदू हा एक प्रगत यंत्रासारखा आपल्याला जन्मापासून मिळालेला आहे, मोफत. आणि ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळतात त्यांना आपण फार कमी महत्व देतो. आपण त्या गोष्टींना महत्व देतो ज्या पैशाने येतात. पण खरं तर याच्या उलट खरी गोष्ट आहे. आज आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी खरोखर महत्वाच्या आहेत त्या आपल्याला मोफत मिळालेल्या आहेत. आपला मेंदू, आपला आत्मा, आपलं शरीर, आपली आशा, आपली स्वप्न, आपल्या आकांक्षा, आपली बुद्धी, आपलं कुटुंब, आपली मुलं, आपल्या मित्रांचं प्रेम, अगदी निसर्गाची भेटवस्तू हवा, सूर्यप्रकाश, पाणी, या सर्व गोष्टी अनमोल आहेत आणि आपल्याला मोफत मिळाल्या आहेत. आणि ज्या गोष्टींसाठी आपण पैसे खर्च करतो त्या यांच्या तुलनेत खूपच हलक्या, कमी दर्जाच्या असतात आणि त्यांना कशानेही बदलता येऊ शकतं. पण निसर्गानं मोफत दिलेल्या गोष्टी कधीच बदलता येत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की मानवी मनाच्या शक्तींचा पूर्ण वापर झालेला नाही. मन इतकं शक्तिशाली आहे की त्याला जे काम दिलं जाईल ते करू शकतं. पण आपण सामान्यतः मोठ्या आणि महत्वाच्या कामांऐवजी छोट्या-मोठ्या कामांसाठीच त्याचा वापर करतो. अनेक विद्यापीठांनी हे सिद्ध केलंय की आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या क्षमतेचा फक्त 10% वापर करतात. आपली उरलेली क्षमता तशीच न वापरता राहते. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचंय. तुमचं ध्येय तुमच्या मेंदुरूपी जमिनीत पेरा. हा तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे. तुम्हाला खूप यशस्वी सेल्समन व्हायचंय, कंपनीत कुशल आणि सक्रिय कर्मचारी म्हणून जागा मिळवायची आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की या ध्येयरूपी बीजाचं रोपण तुमच्या मनात आणि हृदयात करा. एकाग्र चित्तानं त्याची काळजी घ्या. ध्येयाच्या दिशेनं पुढे जा, कार्यरत राहा आणि एक दिवस तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. यात काही शंका नाही की असं होणार नाही. हा इतर निसर्ग नियमांप्रमाणेच एक नियम आहे. जसं सर आयझॅक न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, की जर तुम्ही इमारतीच्या छतावरून उडी मारली तर तुम्ही खालीच याल, वर जाऊ शकणार नाही. निसर्गाचे सर्व नियम खरे असतात, नेहमी कार्य करतात. तुम्हीही पूर्णपणे सकारात्मक दिशेनं तुमच्या ध्येयाबद्दल विचार करा. नेहमी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा, की तुम्ही तुमचं ध्येय साध्य केलंय. त्या कामांबद्दल विचार करा आणि स्वतःला ती कामं करताना पहा. जी ध्येय साध्य झाल्यावर तुम्हाला करायची आहेत. आज आपल्याला आज आपल्या काळाला जर औषधांचं युग किंवा अल्सर
आणि नर्व्हस ब्रेकडाऊनचं युग म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आज जेव्हा वैद्यकीय विज्ञानानं आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या दिशेनं इतकं यश मिळवलंय, तरीही लोक समस्यांशी झगडताना तणावग्रस्त होत आहेत आणि स्वतःला अकाली मृत्यूच्या दिशेनं ढकलत आहेत. हे असं होतंय कारण ते त्या महान नैसर्गिक नियमांचा अवलंब करायला शिकलेले नाहीत, जे आपल्यासाठी अत्यंत प्रभावी आणि लाभकारी आहेत. आता आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच हा चमत्कार लपलाय. खरं तर प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या सर्व विचारांची बेरीज आहे. ती हे स्वीकारो अथवा न स्वीकारो, पण ती आज जिथे आहे, ज्या परिस्थितीत आहे, ती तिच्या स्वतःच्या विचारांचाच परिणाम आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला भविष्यातही आपल्या आजच्या विचारांचाच परिणाम मिळणार आहे. कारण आज, उद्या, पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी आपल्या विचारांची जी दिशा असेल, त्यावरच आपलं भविष्य किंवा आपलं आयुष्य ठरेल. तुमचं मन तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आणि आयुष्याला दिशा देतं. मला आठवतं, एकदा मी कुठेतरी जात होतो. रस्त्याच्या कडेला मी एक मोठे मशीन प्रचंड आवाज करत काम करत असताना पाहिलं. ते मशीन एका वेळी सुमारे 20 टन माती उचलत होते आणि एक छोटासा माणूस स्टेअरिंग हातात घेऊन त्या मशीनला दिशा देत होता. अचानक मला वाटलं, की या मशीनची तुलना मानवी मेंदूशी करता येईल आणि या प्रचंड ऊर्जेच्या स्रोताचं नियंत्रण म्हणजेच या मेंदूरूपी मशीनचं नियंत्रण आपल्या हातात आहे. तुम्ही हातावर हात ठेवून बसणार, त्या शक्तिशाली मशीनला त्याच्याच भरोश्यावर खड्ड्यात पडू देणार का? की तुम्ही दोन्ही हात मजबूतपणे त्याच्या स्टिअरिंगवर ठेवाल आणि त्याची ताकद एखाद्या खास उद्देशासाठी वापराल? हे दोन्ही पर्याय तुमच्यावर अवलंबून आहेत. कारण ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही बसला आहात आणि मशीनचं नियंत्रण तुमच्या हातात आहे. आता पहा ना, आपल्याला यश देणारा नियम हा एका दुधारी तलवारीसारखा आहे. आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. विचारांचा हा नियम एकीकडे माणसाला यश, सुख, समृद्धीकडे घेऊन जातो. त्याला आयुष्यात त्या सुखांचा लाभ मिळवून देतो, ज्याची त्यानं स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्न पाहिली होती. पण दुसरीकडे हाच नियम त्याला गटारातही ढकलू शकतो. सर्व काही यावर अवलंबून आहे, की माणूस या नियमाचा वापर कसा करतो. हेच आहे जगातील सर्वात आश्चर्यकारक रहस्य. आता प्रश्न असा आहे, की मी याला आश्चर्यकारक का म्हणतो? आणि रहस्यही का म्हणतो? खरं तर हे कोणतंही रहस्य नाही. सुरुवातीला कोणत्यातरी बुद्धिमान व्यक्तीनं या नैसर्गिक नियमाची सत्यता सिद्ध केली होती. पण फार कमी लोकांनी याला समजून घेतलं आणि शिकून घेतलं. हेच कारण आहे, की लोकांसाठी आश्चर्यकारक आहे आणि याच कारणानं ते रहस्यही बनलंय. माझा विश्वास आहे, की जर तुम्ही तुमच्या शहराच्या रस्त्यांवर गेलात आणि प्रत्येक व्यक्तीला एक-एक करून विचारलं, की यशाचं रहस्य काय? तर तुम्हाला महिनाभर प्रयत्न केल्यानंतरही असा एकही माणूस सापडणार नाही, जो तुम्हाला हे सांगू शकेल. आज आपण जे काही शिकलो आहोत, ते आपल्यासाठी खरोखरच अत्यंत मूल्यवान आहे. जर आपण याला समजून घेऊन आयुष्यात लागू करू शकलो, तर हे फक्त आपल्यासाठीच नाही, तर आपल्याशी जोडलेल्या आणि आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचं आहे. आयुष्य निरस आणि कंटाळवाणं नसावं, तर एक महत्त्वपूर्ण, उत्साहपूर्ण मोहीम असावं. माणसानं आपलं आयुष्य पूर्ण उत्साहानं आणि जोमानं जगावं. त्याला सकाळी झोपेतून उठल्यावर आनंदी वाटायला हवं. त्यानं आपला आवडता व्यवसाय करावा कारण तो ते उत्तम प्रकारे करतो. एकदा मी एका दैनिकाच्या संपादकाचं व्याख्यान ऐकलं होतं. त्यांनी शेवटी जे काही सांगितलं ते मी कधीच विसरलो नाही. त्यांनी असं काहीसं म्हटलं होतं, की माझ्या व्यवसायात मी अनेक गोष्टी शिकलो. एक म्हणजे लोक मुळात चांगले असतात. दुसरं म्हणजे आपण सर्व कुठून तरी आलो आहोत आणि आपल्याला कुठेतरी जायचंय. म्हणून या पृथ्वीवरील मधला वेळ आपण एका रोमांचक मोहिमेसारखा घालवायला हवा. सृष्टीच्या रचयित्यानं कुठं पोहोचण्यासाठी कोणतीही शिडी बनवली नाही, पण त्या महान शिक्षकानं, त्या रचयित्यानं वेळोवेळी हे रहस्य उघड केलंय, की तुम्ही असा विश्वास ठेवाल जसं तुमच्या समोर सत्य म्हणून अवतरित होईल. मी तुम्हाला एका चाचणीची संधी देऊ इच्छितो. ही चाचणी 30 दिवस चालेल. जर तुम्ही ही चाचणी चांगली दिली, तर ती तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. 17व्या शतकात परत जा, जेव्हा महान वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला भौतिकीचे काही नियम सांगितले, जे माणसावर तितक्याच सत्यतेनं लागू होतात, जितके सृष्टीतील इतर वस्तूंवर. या नियमांपैकी एक आहे, की प्रत्येक कृतीची पूर्णपणे समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. जर आपण याला स्वतःवर लागू केलं, तर याचा अर्थ असा, की आपण काहीही मूल्य न देता काही मिळवू शकत नाही. तुमच्या 30 दिवसांच्या प्रयोगाचा परिणाम तितक्याच प्रमाणात असेल, जितक्या प्रमाणात तुम्ही प्रयत्न केले असतील. डॉक्टर बनण्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष कठोर परिश्रम आणि अभ्यासाचं मूल्य द्यावं लागेल. त्याचप्रमाणे इतरांना समजवण्यात किंवा सहमत करण्यात किंवा विक्रीच्या व्यवसायातही आपलं यश यावर अवलंबून आहे, की गोष्टी विकण्याची, विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याची किंवा स्वीकारण्याची आपली क्षमता किती आहे.
पण इतरांना चांगलं आयुष्य मिळवण्याचा मार्ग समजवण्यात आपलं यश यावर अवलंबून आहे, की आपण आपल्या प्रयत्नात किती मूल्य देतो आणि आपण हे मूल्य देण्यास तयारही असलं पाहिजे. आता प्रश्न हा आहे, की हे मूल्य काय आहे? यात अनेक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपण बौद्धिक आणि भावनिकरित्या हे समजून घेतलं पाहिजे, की आपण जसं विचार करतो तसंच बनतो. म्हणून आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या मनातून सर्व अडथळे, बंधनं काढून टाकली पाहिजेत आणि असा विचार करून काम पुढे न्यावं, की हे काम आपल्यासाठी दैवी रूपानं ठरवलेलं आहे. म्हणजेच आपण हे समजलं पाहिजे, की सर्व सीमारेषा आपण स्वतःच निर्माण केल्या आहेत आणि आपल्यासमोर कल्पनेपेक्षाही जास्त संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आपण सर्व संकुचितपणा आणि पूर्वग्रहांपासून वर उठलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्या समस्यांवर सकारात्मकपणे विचार करण्यासाठी, स्वतःला प्रेरित करण्यासाठी आपली पूर्ण क्षमता आणि धैर्य वापरलं पाहिजे. आणि सोबतच आपल्या ध्येयासाठी एक निश्चित आणि स्पष्ट ध्येय ठरवण्यासाठी आपल्या मेंदूला ध्येयाबद्दल सर्व संभाव्य दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी द्यावी. आपल्या कल्पनाशक्तीला मोकळीक द्यावी, की ती प्रत्येक संभाव्य समाधानाची चाचणी करू शकेल. यावर विश्वास ठेवण्यास नकार द्यावा, की ध्येयप्राप्तीच्या मार्गात कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकते. जेव्हा तुम्हाला ध्येयाकडे नेणारा मार्ग स्पष्ट दिसेल, तेव्हा तत्परतेनं निर्णय घेऊन कामाला लागावं आणि स्वतःला सतत या तथ्याची जाणीव करून द्यावी, की तुम्ही तुमच्या यशाच्या क्षेत्राच्या मध्यभागी उभे आहात. आणि चौथी गोष्ट, तुम्ही जे काही कमवाल त्याचा 10% निश्चितपणे वाचवा. आपण त्या महत्त्वाच्या मुद्द्यांना पुन्हा स्मरूया, जे एक सुंदर आयुष्य जगण्याच्या मूल्याच्या रूपात आपल्याला द्यावं लागेल. पहिलं, आपण जसा विचार करतो तसंच बनतो. दुसरं, कल्पनाशक्ती या शब्दाचं महत्त्व समजून घ्या आणि आपल्या मेंदूला उंच उड्डाण करू द्या. तिसरं, धैर्य. दररोज आपल्या ध्येयावर एकाग्रचित्त राहा. आणि चौथं, तुम्ही जे काही कमवाल त्याचा 10% वाचवा. आणि हेही लक्षात ठेवा, की कोणताही विचार तोपर्यंत व्यर्थ आहे, जोपर्यंत आपण त्याला कार्यान्वित करत नाही. आता मी 30 दिवसांच्या चाचणीबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मनात हे स्पष्ट करा, की या चाचणीत तुम्ही काहीही गमावणार नाही. उलट तुम्ही सर्व काही मिळवू शकता. 2 गोष्टी आपल्या सर्वांवर लागू होतात. आपण सर्व काही ना काही इच्छितो आणि आपण सर्व कशापासून ना कशापासून भयभीत असतो. मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही एका कार्डवर लिहा, की तुम्हाला सर्वात जास्त काय हवंय? कदाचित ते पैसे असतील. तुम्हाला तुमचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल किंवा विशिष्ट रक्कम कमवायची असेल. कदाचित तुम्हाला एक सुंदर घर हवं असेल किंवा तुमच्या व्यवसायात यश हवं असेल किंवा आयुष्यात एक विशिष्ट स्थान हवं असेल किंवा कुटुंबात जास्त सामंजस्य आणि एकता हवी असेल. आपण सर्व काही ना काही इच्छितो. तुम्ही तुमच्या कार्डवर स्पष्ट लिहा, की तुमची इच्छा काय आहे. हे निश्चित करा, की तुमचं एकमेव आणि स्पष्ट ध्येय आहे. तुमचं हे कार्ड कोणालाही दाखवू नका. तर ते स्वतःजवळ ठेवा, जेणेकरून तुम्ही दिवसभरात अनेकदा ते पाहू शकाल. या कार्डवर लिहिलेल्या ध्येयाबद्दल दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर प्रफुल्लित आणि शांत चित्तानं विचार करा. दिवसभरात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा हे कार्ड पहा आणि रात्री झोपण्यापूर्वीही पहा. कार्ड पाहताना हे लक्षात ठेवा, की तुम्ही जसा विचार करता तसंच बनता. आणि आता तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल विचार करत आहात, म्हणून हे समजा, की लवकरच तुम्ही हे ध्येय साध्य कराल. खरं तर ज्या क्षणी तुम्ही तुमची इच्छा कार्डवर लिहिली आणि त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली, त्या क्षणापासून ते तुमचं ध्येय झालं. जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडता, तेव्हा आजूबाजूला पसरलेल्या विपुलतेची नोंद घ्या. अशा विपुलतेवर तुमचाही तितकाच अधिकार आहे, जितका इतरांचा. जर तुम्ही इच्छा केली आणि प्रयत्न केले, तर ही समृद्धी तुमची होऊ शकते. आता आपण थोड्या कठीण भागाकडे येऊ. कठीण यासाठी, की यानुसार तुम्हाला काही नव्या सवयी विकसित कराव्या लागतील आणि नव्या सवयी सहजासहजी बनत नाही. पण एकदा का त्या बनल्या, की त्या आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात. ज्या गोष्टींपासून तुम्हाला भीती वाटते, त्याबद्दल विचार करणं बंद करा. प्रत्येक वेळी जेव्हा एखादा भयानक आणि नकारात्मक विचार तुमच्या मनात येईल, तेव्हा त्याच्या जागी तुमच्या सकारात्मक आणि महत्त्वाच्या ध्येयाचा विचार, त्याची सजीव कल्पना मनात आणा. या काळात असाही वेळ येईल, की जेव्हा तुम्हाला वाटेल, की हा प्रयत्न सोडून द्यावा. कारण माणसासाठी सकारात्मक विचार करणं हे नकारात्मक विचार करण्यापेक्षा जास्त कठीण असतं. आणि हेच कारण आहे, की फक्त 5%च लोक यशस्वी होतात. तुमचा प्रयत्न हा असावा, की तुम्ही या टक्केवारीच्या गटात तुमची जागा बनवाल. या 30 दिवसांसाठी तुमच्या मेंदूचं नियंत्रण पूर्णपणे तुमच्या हातात असावं. या काळात तुमच्या मेंदूला फक्त तेच विचार करावे लागतील, ज्याची परवानगी तुम्ही द्याल. या 30 दिवसांच्या चाचणी कालावधीत दररोज तुम्ही जितकं काम करायला हवं, त्यापेक्षा जास्त काम करा.
त्याशिवाय उत्साही आणि सकारात्मक वृत्ती राखण्यासाठी आधीपेक्षा जास्त प्रयत्न करा. हे सर्व करताना लक्षात ठेवा, की आयुष्यात तुम्हाला तितकंच काही मिळेल जितकं तुम्ही विचार कराल. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या ध्येयाच्या दिशेनं काम करण्याचा निर्णय घेतात, त्या क्षणापासून तुम्ही एका यशस्वी व्यक्ती बनतात. कारण त्या क्षणी तुम्ही त्या यशस्वी लोकांच्या श्रेणीत येतात, ज्यांना माहीत आहे की ते कुठे जात आहेत. याचा अर्थ असा आहे, की ध्येय निश्चित केल्यानं तुम्ही प्रत्येक 100 पैकी शीर्ष 5 लोकांमध्ये आला आहात. ध्येय कसं साध्य करायचं याच्या चिंतेत स्वतःला खूप गुंतवू नका. ते पूर्णपणे त्या शक्तीवर सोडा, जी तुमच्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे. तुम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही कुठे जात आहात, कोणत्या दिशेनं जात आहात. बाकी सर्व प्रश्न जसे समोर येतील त्यांची उत्तरं आपोआप मिळत जातील. तुम्ही धार्मिक उपदेशातील हे शब्द लक्षात ठेवा आणि चाचणी काळात दररोज तुमच्या समोर ठेवा. प्रश्न विचारा आणि तुम्हाला उत्तर मिळेल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. दरवाजा ठोठवा आणि तुमच्यासाठी दरवाजा उघडेल. कारण प्रत्येक जण जो जिज्ञासू आहे त्याला उत्तर मिळतं. जो शोधतो त्याला प्राप्त होतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी दरवाजा उघडतो. हे शब्द जितके सोपे आहेत तितके चमत्कारी आहेत. खरं तर हे तत्व इतकं साधं आहे, की आपल्या कठीण शब्दात गुंतून त्याला समजणं कदाचित जास्त कठीण होईल. तुमच्यासाठी फक्त एवढंच गरजेचं आहे, की या 30 दिवसांदरम्यान तुमच्यासमोर स्पष्ट ध्येय असावं आणि ते पूर्ण करण्याचा विश्वासही असावा. तुम्ही कोणत्याही व्यवसायाशी जोडलेले असाल, तर या 30 दिवसांदरम्यान तुमचं सर्वोत्तम प्रदर्शन करा, जसं तुम्ही यापूर्वी कधीही केलं नाही. दररोज तुमचं ध्येय तुमच्यासमोर ठेवा. त्यानंतर आयुष्याचा जो नवीन पैलू तुमच्यासमोर येईल, त्यावर तुम्हालाच आश्चर्य वाटेल. प्रसिद्ध लेखिका डोरोथी ब्रँड यांनी आपल्या वेक अप अँड लिव्ह या पुस्तकात याबद्दल लिहिलं आहे. त्यांचं संपूर्ण चिंतन आणि तत्वज्ञान जणू या शब्दात सामावलं आहे. असं काम करा, जणू अपयश अशक्य आहे. त्यांनी आपली चाचणी अवधी पूर्ण प्रामाणिकपणा आणि विश्वासानं केली. आश्चर्यकारक यशानं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. आता तुम्ही 30 दिवसांसाठी तुमची चाचणी करा. पण जोपर्यंत तुम्ही याच्याशी जोडलेले राहण्यासाठी पूर्णपणे तयार होत नाही, तोपर्यंत चाचणी सुरू करू नका. तुम्हाला दिसेल, की दृढ निश्चयामुळे तुमच्यात विश्वासही झळकत आहे. असं म्हणता येईल, की दृढ निश्चय हा विश्वासाचंच दुसरं नाव आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल, तर तुम्ही कधीही निश्चयानं काम करू शकणार नाही. जर 30 दिवसांच्या चाचणी काळात तुम्ही अपयशी झालात, म्हणजेच नकारात्मक विचारांनी पराभूत झालात, तर पुन्हा सुरुवात करा. हळू-हळू तुमची नवी सवय बनत जाईल आणि तुम्ही स्वतःला त्या निवडक लोकांमध्ये पाहाल, ज्यांच्यासमोर अशक्य काहीही नव्हतं. तुमचं कार्ड विसरू नका. जेव्हा तुम्ही हा नवीन जीवन जगण्याचा मार्ग सुरू करता, तेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता याच्या एका बाजूला तुमचं ध्येय लिहा, जे काही असेल, आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक उपदेशातील या ओळी लिहा. विचारा आणि तुम्हाला मिळेल. शोधा म्हणजे सापडेल. ठोठवा आणि तुमच्यासाठी दरवाजा उघडेल. चाचणी काळात तुमच्या मोकळ्या वेळेत प्रेरणादायी पुस्तकं वाचा. ती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. आयुष्यात कधीही कोणतेही महान कार्य प्रेरणेशिवाय पूर्ण झालेलं नाही. हे लक्षात ठेवा, की चाचणी अवधीच्या 30 दिवसांदरम्यान तुमची प्रेरणा तुमच्या शिखरांवर असावी. सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही चिंता अजिबात करू नका. कारण चिंता भीतीला जन्म देते आणि भीती आयुष्य उद्ध्वस्त करते. लक्षात ठेवा, की तुम्हाला तुमचं ध्येय तुमच्या समोर पूर्णपणे स्पष्ट ठेवायचं आहे. बाकी सर्व गोष्टी आपोआप ठरत जातील. हेही लक्षात ठेवा, की तुम्ही नेहमी शांत आणि प्रसन्न राहावं. कोणत्याही छोट्या-मोठ्या गोष्टीला तुम्हाला त्रास देण्याची किंवा खिन्न करण्याची परवानगी देऊ नका आणि मार्गापासून हटू नका. कदाचित चाचणी कठीण वाटल्यानं कोणी म्हणेल, की मी याची चिंता का करू? पहा, आयुष्यात कोणीही अपयशी होऊ इच्छित नाही. कोणीही कचरा बनून राहू इच्छित नाही. कोणीही असं आयुष्य इच्छित नाही, की जे चिंता, भीती आणि निराशेनं भरलंय. म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचंय, की तुम्ही जसं पेरता तसंच उगवेल. जर तुम्ही नकारात्मक विचारांचं पीक पेरत असाल, तर तुम्ही नकारात्मक विचारांनीच भरलेले राहाल. जर तुम्ही सकारात्मक विचार पेरत असाल, तर तुमचं आयुष्य प्रसन्न, यशस्वी आणि सकारात्मक बनेल. आणि आता आणखी एक गोष्ट. अनेकदा असं पाहिलं जातं, की ऐकलेल्या गोष्टी हळू विसरायला लागतात. म्हणून या व्हिडिओला मधून-मधून पुन्हा बघून ऐकून स्वतःला आठवण करून द्या, की नवीन सवय विकसित करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय. नियमित कालावधीनंतर तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत बसून हे ऐका. तुम्हाला असे अनेक लोक सापडतील, की जे म्हणतील, की ते हा नियम समजून शिकून न घेता पैसे कमवू इच्छितात. हे असे लोक आहेत, जे कोणताही परिश्रम न करता, कोणतंही मूल्य न देता मोफतच खूप काही मिळवू इच्छितात. आणि असे लोक आयुष्यात अपयशी राहतात. जिथे योग्य आणि सार्थक मार्गाने पैसे कमवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकांना उपयुक्त आणि आवश्यक वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देणं. आपण
आपल्या उत्पादनांचा आणि सेवांचा विनिमय लोकांच्या पैशाशी करतो. म्हणून प्रामाणिक नियमाप्रमाणे आपल्याला तितकाच आर्थिक लाभ मिळेल जितक्या प्रमाणात आपण लोकांची सेवा करतो. यश कधीही पैसे कमवण्याचा परिणाम नसतो. उलट यशाच्या परिणामामुळेच आपण पैसे कमवू शकतो. आणि यश आपल्याला तितक्या प्रमाणात मिळेल जितक्या प्रमाणात आपण परिश्रम करतो, लोकांना आपल्या सेवा उपलब्ध करून देतो. बहुसंख्य लोक हा नियम उलट समजतात. त्यांचा असा विश्वास असतो की जर तुम्ही भरपूर पैसे कमवत असाल तर तुम्ही यशस्वी आहात. पण सत्य हे आहे की तुम्ही तेव्हाच पैसे कमवू शकता जेव्हा तुम्ही आधी यश मिळवता. अन्यथा त्या माणसाच्या गोष्टीसारखं उदाहरण बनतं जो शेकोटी जवळ बसला आणि म्हणाला, आधी मला उष्णता दे, मग मी लाकडं टाकेन. तुम्ही काय मानता? आज जगात किती लोकांचा आयुष्याबद्दल असा दृष्टिकोन असेल? त्यांची संख्या कोट्यावधी अब्जावधीत असेल. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की आधी इंधन टाकल्यानंतरच आग मिळेल. त्याचप्रमाणे आपण आधी आपल्या सेवा कार्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, मग पैशांची अपेक्षा करावी. स्वतःला कधीही पैशांशी जोडू नका, तर परिश्रम, कार्य, सेवा, स्वप्न आणि ती साकार करण्याच्या इच्छेशी जोडा. तुम्ही असं करून पहा आणि मग पहा की तुमच्याकडे किती विपुल संपत्ती आणि समृद्धी येते. समृद्धी ही परस्पर विनिमयाच्या नियमावर आधारित आहे. जो कोणी समृद्धीसाठी परिश्रम आणि योगदान देतो तो स्वतःला समृद्ध बनवतो. कधी कधी असं होऊ शकतं की परिणाम तुम्ही ज्यांची सेवा करत आहात त्यांच्याकडून मिळणार नाहीत, तर ते कुठेतरी दुसरीकडून मिळतील. कारण असा नियम आहे की प्रत्येक कृतीची समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. 30 दिवसांच्या चाचणी अवधीत एक एक दिवस जाताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचं यश नेहमी त्या सेवेच्या प्रमाणात आणि गुणवत्तेनं मोजले जाईल जी तुम्ही लोकांना उपलब्ध करून दिली आहे. आणि पैसे हे फक्त या सेवेचं मोजमाप करण्याचं एक साधन आहे. कोणताही माणूस तेव्हाच समृद्ध होऊ शकतो जेव्हा तो इतरांना समृद्ध करतो. या नियमात कोणताही अपवाद नाही. एकदा हा नियम चांगला समजला की कोणताही विचारशील माणूस स्वतःचं भविष्य सांगू शकतो. आणि जर त्याला जास्त हवं असेल तर त्यानं लोकांना जास्त सेवा द्यावी लागेल. आणि जर त्याला कमी हवं असेल तर त्यानं सेवेच्या प्रमाणातही कमी करावी लागेल. हेच ते मूल्य आहे जे तुम्हाला तुमच्या इच्छा आणि गरजांसाठी द्यावं लागेल. जर तुम्ही विचार करता की तुम्ही इतरांना बाजूला ठेवून स्वतःला समृद्ध कराल तर ही तुमची चूक आहे. यामुळे तुम्ही स्वतःलाच बाजूला ठेवाल. हे अगदी श्वास घेण्या सोडण्यासारखंच आहे. तुम्ही जितकं काही द्याल तितकंच तुम्हाला परत मिळेल. हा नियम उलट करणं तुम्ही कधीही विचार करू नका, कारण ते अशक्य आहे. एका प्रसिद्ध मनोचिकित्सकानं यश मिळवण्यासाठी 6 सूत्री उपाय सांगितलेत. 1. निश्चित ध्येय ठरवा. 2. स्वतःला कमी लेखणारी नकारात्मक विचारसरणी सोडून द्या. तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही अशा सर्व कारणांवर विचार करणं बंद करा. त्याऐवजी त्या कारणांवर विचार करा जे तुम्हाला यशस्वी होण्याचा विश्वास देतात. जर नकारात्मक विचार तुमच्यावर भारी पडत असतील तर तुमच्या बालपणापर्यंत परत जा आणि त्या कारणांचा शोध घ्या ज्यामुळे तुमच्या मनात पहिल्यांदा ही भावना आली की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही ज्याला आदर्श मानू इच्छिता अशा व्यक्तीचं वर्णन लिहा. स्वतःबद्दलची तुमची धारणा बदला. तुम्ही ज्या आदर्श यशस्वी व्यक्तीचं अनुकरण करायचं ठरवलंय त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा आणि त्याचा अभिनय करा. मानवी सभ्यतेच्या ज्ञात इतिहासाच्या सुरुवातीपासून विशेषज्ञांनी जे काही सांगितलंय त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जसं बनू इच्छिता तसं बनण्याचं मूल्य द्या. हे काम निश्चितच तितकं कठीण नाही जितकं अपयशी नाकाम व्यक्ती म्हणून जगणं. 30 दिवसांची चाचणी पूर्ण करा. ती पुन्हा करा आणि पुन्हा करा. प्रत्येक वेळी या सवयी तुमच्यात आत्मसात होत जातील. जास्तीत जास्त आणि एक दिवस असाही येईल की तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही यापूर्वी दुसऱ्या पद्धतीनं कसं आयुष्य जगत होतात. या नव्या पद्धतीनं आयुष्य जगा आणि विपुलतेचा दरवाजा तुमच्या समोर उघडेल आणि चहूकडून सुख समृद्धीचा असा पाऊस पडेल ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. पैसे भरपूर मिळतील, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. आणि हा नियम अवलंबून तुम्ही त्या निवडक लोकांमध्ये सामील व्हाल जे शांत, आनंदपूर्ण आणि यशस्वी आयुष्य जगत आहेत. आजपासूनच सुरुवात करा. लक्षात ठेवा, तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही, तर मिळवण्यासाठी एक पूर्णपणे नवं आयुष्य तुमच्या समोर आहे.